नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा इतिहास विषयाचा 7वा धडा पुढे सुरू करत आहोत. विज्ञान आणि तंत्रज्ञान या पाठापैकी आपण मागच्या तासिकेला 2 घटक अभ्यासलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण अणुचाचणी या घटकाचा अभ्यास केलेला आहे आणि दुसरं म्हणजे क्षेपणास्त्र विकास या दुसऱ्या घटकाचा अभ्यास केला. म्हणजे मागच्या तासिकेला हे 2 घटक आपण अभ्यासलेले आहेत. आत्ताच्या तासिकेला आपल्याला अवकाश संशोधन या विषयासंदर्भात अभ्यास करायचा आहे आणि आपल्या भारताने कोणकोणते उपग्रह अवकाशात पाठवले आणि त्याच्यामागचा उद्देश काय होता ते आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यामुळे आजचा आपला घटक आहे अवकाश संशोधन. अवकाश संशोधनासाठी आपल्या भारताने इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च ही संस्था स्थापन केली. कोणती बघा? इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च. इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च ही संस्था आपल्या भारताने स्थापन केली. आणि मग या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेने केरळ राज्यामधला थुंबा या ठिकाणी विक्टोरियल जे आहे त्या विक्टोरियल लॉन्च सेंटरवरून आपलं पहिलं संशोधक अग्निबाण त्याचं यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे 1961 मध्ये. ही जी आपली संस्था आहे नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेमार्फत केरळ राज्यातली थुंबा विक्टोरियल रिसर्च सेंटर जे आहे त्या रिसर्च लॉन्च सेंटरवरून बघा या संस्थेने थुंबा विक्टोरियल लॉन्च सेंटर अवकाश संशोधनासाठी आपल्याकडे इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेची स्थापना केली. आणि या संस्थेने केरळ राज्यात असलेल्या थुंबा विक्टोरियल लॉन्च सेंटर या सेंटरवरून 1961 मध्ये 1961ला आपला पहिला संशोधक अग्निबाण अवकाशामध्ये सोडला. आणि या पहिल्या संशोधक अग्निबाणाच्या प्रक्षेपणामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत. तर अशा पद्धतीने अवकाश संशोधनाला 1961 पासून आपण अतिशय यशस्वीरित्या सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतर 1969 मध्ये पूर्णपणे आपल्या भारतीय बनावटीचा रोहिणी 75 या अग्निबाणाचा आपण पुन्हा प्रक्षेपण केलेलं आहे. रोहिणी 75 म्हणजे हा जो आहे 1961ला आपण पहिला संशोधक अग्निबाण प्रक्षेपित केला. आणि 1969ला रोहिणी 75 या अग्निबाणाचं आपण यशस्वी प्रक्षेपण केलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने अवकाश संशोधन या क्षेत्रामध्ये आपण यशस्वीरित्या वाटचाल करायला सुरुवात केली, पदार्पण केलं. काय केलं बघा? अवकाश संशोधनासाठी भारताने इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च या संस्थेची स्थापना केली. या संस्थेने केरळ राज्यात असलेल्या थुंबा विक्टोरियल लॉन्च सेंटरवरून काय केलं? 1961 मध्ये पहिला संशोधक अग्निबाण प्रक्षेपित केला आणि त्यामध्ये आपण यशस्वी झालो. त्यानंतर पूर्णपणे भारतीय बनावटीने तयार केलेला रोहिणी 75 हा अग्निबाण 1969ला आपण अवकाशामध्ये पाठवलेला आहे. अशा पद्धतीने आता हे अशा प्रकारचे अवकाश उपग्रह किंवा अशा प्रकारचे हे अग्निबाण आपण अवकाशात पाठवायला लागलो आणि त्याच्यामुळे एक प्रकारचा आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण झाला. म्हणजे हे अशा प्रकारचे अग्निबाण म्हणा किंवा उपग्रह म्हणा जेव्हा आपण अवकाशात पाठवायला लागलो भूकेंद्राकडची माहिती
त्या उपग्रहांपर्यंत पोचवू लागलो आणि त्या उपग्रहातून येणारी जी माहिती आहे ती भूकेंद्रामध्ये तिचं ग्रहण करू लागलो. याचाच अर्थ आपण या अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये उत्तमरित्या कार्य पार पाडत आहोत. अशा प्रकारचा आत्मविश्वास यामुळे आपल्यामध्ये निर्माण झाला. म्हणजे विज्ञान क्षेत्रात भारत देश कुठेही मागे नाही याचा आणखीनही हा एक पुरावा झाला. म्हणजे अणुचाचणी करून आपण विज्ञान क्षेत्रामध्ये जगभरातली जी नावाजलेली राष्ट्र आहेत त्या मालिकेत तर जाऊन बसलोच, अवकाश संशोधनामध्ये सुद्धा आपण कुठेही मागे नाही हे अशा पद्धतीने आपल्या देशाने साऱ्या जगाला दाखवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर इस्रोची स्थापना झाली. आता 15 ऑगस्ट 1969ला 15 ऑगस्ट 1969ला इस्रोची स्थापना केली गेली. इस्रो, आता ही इस्रो म्हणजे इस्रो हे संक्षिप्त रूप आहे. मग याचं सविस्तर नाव काय आहे? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असं त्याचं सविस्तर रूप आहे. 15 ऑगस्ट 1969ला इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची आपण स्थापना केली आणि याच सविस्तर रूपाचं आपण संक्षिप्त रूपात वर्णन करतो इस्रो. म्हणजे 15 ऑगस्ट 1969ला इस्रोची स्थापना झाली. आता हे इस्रोचं जे मुख्य कार्यालय आहे ते बंगळुरू या ठिकाणी आहे. या इस्रोचं मुख्य कार्यालय कुठे आहे? बंगळुरू या ठिकाणी इस्रोचं मुख्य कार्यालय आहे. आणि ह्या इस्रोमधून जेव्हा अग्निबाणांचं प्रक्षेपण केलं जातं किंवा उपग्रहांचं जेव्हा प्रक्षेपण केलं जातं तर ते इस्रोच्या माध्यमातून अग्निबाणाचं प्रक्षेपण करण्यासाठी किंवा उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यासाठी या संस्थेने आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा या ठिकाणी त्यांनी अवकाश तळ कार्यान्वित केलेला आहे. श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशमध्ये हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी श्रीहरिकोटाला अवकाश तळ या संस्थेने कार्यान्वित केलेला आहे. म्हणजे जेव्हा इस्रोच्या माध्यमातून जेव्हा उपग्रहांचं प्रक्षेपण केलं जातं किंवा अग्निबाणांचं प्रक्षेपण केलं जातं तेव्हा ते श्रीहरिकोटा इथे त्यांनी जे अवकाश तळ कार्यान्वित केलेलं आहे त्या तळावरून ते अशा प्रकारचं प्रक्षेपण करत असतात. म्हणजे इस्रोसारखी संस्था आपल्याकडे आहे, इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च ही संस्था आपल्याकडे आहे. तर या अशा प्रकारच्या मोठमोठ्या संस्थांच्या माध्यमातून आणि जगभरातल्या इतर देशांच्या सहकार्याने मदतीने आपण अशा पद्धतीने अग्निबाणांचं उपग्रहांचं प्रक्षेपण अतिशय यशस्वीरित्या करत आहोत. आता या संस्थांच्या माध्यमातून प्रयत्न करून जे आपण उपग्रह पाठवलेले आहेत अवकाशामध्ये, भारताकडून अवकाशात सोडलेले जे उपग्रह आहेत ते कोणकोणते आहेत, त्याचा आपल्याला काय काय उपयोग होतो किंवा ते सोडण्यामागचा उद्देश काय आहे ते आपण आता अभ्यासणार आहोत. ठीक आहे. भारताने अवकाशात सोडलेले उपग्रह कोणकोणते आहेत ते आपल्याला आता अभ्यासायचे आहेत. बघा, उपग्रह. इथे भारताने जे वेगवेगळे उपग्रह अवकाशामध्ये सोडलेले आहेत त्याच्यामध्ये पहिला जो उपग्रह आहे तो आर्यभट्ट नावाचा आहे. आर्यभट्ट, आणि हा 1975ला आपण अवकाशात पाठवलेला आहे. म्हणजे भारताने जे उपग्रह अवकाशात सोडलेले त्यात सगळ्यात पहिला आहे आर्यभट्ट आणि तो 1975मध्ये अवकाशात पाठवलेला आहे. आता हा आर्यभट्ट नावाचा उपग्रह जेव्हा आपण पाठवलेला आहे अवकाशात त्यावेळेला आपण सोव्हिएत युनियन यांची मदत घेतलेली आहे. सोव्हिएत युनियनच्या सहकार्याने आपण हे आर्यभट्ट नावाचं जे आपलं उपग्रह आहे, आपला पहिला उपग्रह
तो आपण अवकाशात पाठवलेला आहे. आणि या आर्यभट्टाची निर्मिती करणं किंवा त्याची संरचना करणं हे आपल्या देशाने स्वतः स्वबळावर केलेलं आहे. त्याच्यामुळे आर्यभट्टाची निर्मिती झाल्यानंतर आपण सुद्धा अंतरिक्षात सोडण्याजोग्या उपग्रहांची निर्मिती करू शकतो, त्याची संरचना करू शकतो. अशा प्रकारचा एक विश्वास, आत्मविश्वास आपल्या भारतीय शास्त्रज्ञांमध्ये निर्माण झाला. आणि या आर्यभट्टामुळेच आपण भूकेंद्रावरची माहिती अवकाशात पाठवू शकतो आणि त्या उपग्रहाने अवकाशातून पाठवलेली माहिती आपण भूकेंद्रावर ग्रहण करू शकतो, हेही आपल्याला त्यावेळेला स्पष्ट झालं. त्याच्यामुळे आपल्या भारतीय शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास आणखीनच बळावला आणि पुढे आणखीन नवीन काम करण्यासाठी, जास्तीचं काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं. तर अशा पद्धतीने आपण आर्यभट्ट हा 1975मध्ये अवकाशात सोडलेला आपला पहिला उपग्रह आहे. येते लक्षात? पहिला उपग्रह. त्याच्यानंतर दुसरा उपग्रह आपल्याकडे आहे, आपण सोडलेला आहे भास्कर 1 1979 मध्ये. भास्कर 1 1979 ला हा दुसरा उपग्रह आपण भारताने अवकाशामध्ये सोडलेला आहे. आता भास्कर 1 जो आहे तो दूरसंवेदन तंत्राने तयार केलेला आहे. दूरसंवेदन तंत्र यावर आधारित हा भास्कर 1 नावाचा आपण उपग्रह पाठवलेला आहे. आता याचा आपल्याला उपयोग काय होतो, तर या भास्कर 1 या उपग्रहामुळे, हा उपग्रह अवकाशात 1979 ला आपण सोडल्यामुळे तेव्हापासून आपल्याला अवकाशात हा उपग्रह फिरतो आणि पृथ्वी तलावर पाण्याचे साठे कुठे आहेत, खनिजाचे साठे कुठे आहेत, घनदाट जंगलं कुठे आहेत, अशा संदर्भातले सगळी माहिती या भास्कर 1च्या माध्यमातून मिळायला लागली. शिवाय भास्कर 1 या उपग्रहाच्या माध्यमातून वरून जंगलांचे फोटो काढले जातात किंवा पर्यावरणविषयक गोष्टी ज्या आहेत त्यांची छायाचित्र काढली जातात. त्यानंतर हवामानाचा अंदाज घेण्यासाठी सुद्धा भास्कर 1चा आपल्याला उपयोग होतो. म्हणजे खूप या भास्कर 1 या उपग्रहामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्ञात होऊ लागल्या, माहिती मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ लागला. समुद्र विज्ञानासाठी सुद्धा या भास्कर 1च्या माहितीचा उपयोग होतो. म्हणजे किती उपयुक्त असं हे आहे बघा. भास्कर 1 जो 1979 ला आपण अवकाशात सोडलेला आहे, भारताने अवकाशात सोडलेला आहे, हा दूरसंवेदन तंत्रावर आधारित असल्यामुळे भूतलावरचे पाण्याचे साठे, जलाशयाचे साठे शोधण्यास मदत होते, हवामानाचा अंदाज घ्यायला मदत होते, पर्यावरणविषयक, जंगलविषयक जेव्हा नकाशे वगैरे केले जातात तर त्यासाठी छायाचित्र जी लागतात ती महत्त्वाची छायाचित्र या उपग्रहामुळे मिळत आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समुद्र विज्ञानासाठी सुद्धा या उपग्रहातून मिळालेल्या माहितीचा उपयोग होत आहे. त्याच्यानंतर हे समुद्र विज्ञानासाठी जेव्हा आपण या उपग्रहाचा उपयोग करतो त्यावेळेला आपण सोव्हिएत युनियनमधूनच हा उपग्रह पाठवलेला आहे. त्यानंतर भास्कर 2 1981 ला पाठवला गेला. भास्कर 2 हा 1981 ला, म्हणजे भास्कर 1 1979 ला आणि भास्कर 2 1981 ला पाठवला गेला. हा सुद्धा आपण सोव्हिएत युनियनच्या मदतीने पाठवलेला आहे. त्यांच्या तिथून हा सुद्धा उपग्रह आपण पाठवलेला आहे. त्याच्यानंतर चौथा आहे ॲपल 19 जून 1981 ला पाठवला. ॲपल 19 जून 1981 ला या ॲपल नावाच्या उपग्रहाचं प्रक्षेपण आपण केलेलं आहे. आता हा ॲपल नावाचा जो उपग्रह आहे तो पूर्णपणे इस्रोने बनवलेला आहे. आपण मागाशी पाहिलं ना 15 ऑगस्ट 1969 ला इस्रोची स्थापना झाली. तर इस्रोने संपूर्णपणे भारतीय बनावटीचा हा ॲपल नावाचा उपग्रह तयार केलेला आहे. हा सुद्धा दूरसंचार उपग्रह आहे. म्हणजे अवकाशात सोडून भूतलावरच्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण त्या उपग्रहाच्या माध्यमातून करून घेऊ शकतो. आणि हा जो उपग्रह आहे तो आपण फ्रेंच गियानामधून पाठवलेला आहे. फ्रेंच गियानामधून, अमेरिका खंडातील फ्रेंच गियाना म्हणून जो देश आहे तिथून आपण हा जो ॲपल नावाचा जो उपग्रह आहे तो आपण पाठवलेला आहे. आता याचा उपयोग काय होतो आपल्याला, तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये या उपग्रहाचा उपयोग होतो माहिती पुरवण्यासाठी.
आता आपत्कालीन परिस्थिती म्हणजे समजा एखादा विमानाचा अपघात झाला. आता विमानाचा अपघात झाल्यानंतर ते फार भयंकर असतं, म्हणजे ते विमान कुठे कोसळेल, कुठे पडेल, त्यातले लोक कुठे पडतील. तर ते अशा प्रकारे जेव्हा आपत्कालीन परिस्थिती येते, विमानाचा अपघात होऊ दे किंवा जलमार्गात जहाजांचा अपघात होऊ दे, तर अशा वेळेला अपघाताच्या वेळेला आपल्याला या ॲपलचा उपयोग होतो. त्याच्यानंतर शिक्षण क्षेत्रातही ॲपल या उपग्रहाचा आपल्याला छानपैकी उपयोग होत आहे. अशा पद्धतीने अतिशय उपयुक्त अशा अनेक उपग्रहांचं प्रक्षेपण आपल्या भारताने अवकाशात केलेलं आहे. त्यानंतर 5वं आहे इन्सॅट 1B. इन्सॅट 1B हा 5वा उपग्रह आपल्या भारताने अवकाशात पाठवलेला आहे 1983 मध्ये. 1983ला हा उपग्रह आपल्या भारताने अवकाशामध्ये पाठवलेला आहे. आता इथे हा जो उपग्रह आहे इन्सॅट 1B हा जो उपग्रह आहे याचा आपला कशासाठी उपयोग होतोय, तर 107 आकाशवाणी केंद्र ह्या इन्सॅट बीने जोडलेले आहेत. आकाशवाणी केंद्र म्हणजे रेडिओवर आपण जे वेगवेगळे कार्यक्रम ऐकतो, ते जे कार्यक्रम आपल्याला येतात ते 207 आकाशवाणी केंद्र यांनी जोडलेले आहेत. आकाशवाणी केंद्र जोडण्यासाठी या इन्सॅट 1Bचा आपल्याला उपयोग झालेला आहे. त्याच्यानंतर अपघाताच्या वेळेला, आता मगाशी तुम्हाला सांगितलं ना, म्हणजे विमान अपघात असू दे, जहाज अपघात असू दे, तर अशा आपत्कालीन परिस्थितीत शोध घेण्यासाठी आणि बचाव कार्यासाठी सुद्धा आपल्याला इन्सॅट 1Bचा उपयोग होतो. विमानाचा अपघात असू दे, जहाजाचा अपघात असू दे, तर त्यावेळेला बचाव कार्य करण्यासाठी किंवा जिकडे तिकडे लोक पडलेले असतात तर त्यांचा शोध घेण्यासाठी म्हणून इन्सॅट 1Bचा आपल्याला उपयोग होत असतो. त्याच्यानंतर हवामानाचा पूर्व अंदाज घेता येतो, वादळाचा मागोवा घेता येतो. आता आपल्याकडे बघा नैसर्गिक वादळ येऊन गेलं, त्याच्या अगोदर फयान वादळ येऊन गेलं, तर अशा प्रकारची जे वादळं जेव्हा होतात तर त्याची पूर्वसूचना आपल्याला इन्सॅट 1B पासून मिळते आणि मग त्या वादळाचा मागोवा घेता येतो की बाबा आता ते कुठल्या किनाऱ्यावर आहे किंवा कुठल्या समुद्रात आहे, त्याचा जास्त कल कुठल्या दिशेने आहे, ते किती वेगाने वाहणार आहेत, त्याच्यामुळे किती नुकसान होण्याची शक्यता आहे, मग नागरिकांनी त्याची काय खबरदारी घेतली पाहिजे. तर अशा प्रकारची माहिती आपल्याला इन्सॅट 1Bच्या माध्यमातून मिळते. त्याच्यानंतर दुर्गम भागात राहणारे जे लोक आहेत त्यांना डॉक्टरी सल्ला देण्यासाठी सुद्धा, जे अतिशय दुर्गम भागात आहेत, दाट वनांच्या भागात आहेत, डोंगराळ भागात राहणारे लोक आहेत, अशा दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना डॉक्टरचा सल्ला देण्यासाठी सुद्धा या इन्सॅट 1Bचा उपयोग होतो. त्याच्यानंतर या इन्सॅट 1Bने अनेक वैद्यकीय केंद्र एकमेकांशी जोडलेले आहेत. जशी 207 आकाशवाणी केंद्र इन्सॅट 1Bने जोडलेले आहेत, तशीच वैद्यकीय सेवा केंद्रसुद्धा जोडलेली आहेत. याचाच अर्थ बऱ्याच ठिकाणी म्हणजे दूरसंचार असू दे, दूरदर्शन असू दे, आकाशवाणी असू दे किंवा हवामानाचा अंदाज असू दे, अशा विविध क्षेत्रामध्ये या इन्सॅट 1B या उपग्रहाचा आपल्याला खूप उपयोग होत आहे. म्हणजे असे अतिशय उपयुक्त असे उपग्रह ज्यांची संरचना आपला भारत देश करू शकतो, ज्याची निर्मिती आपला भारत देश करू शकतो आणि हे उपग्रह अवकाशात यशस्वीपणे आपला भारत देश प्रक्षेपित करू शकतो. तर अशा पद्धतीने विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये भारताची दिवसेंदिवस ही अधिकाधिक विकासाच्या मार्गाने वाटचाल सुरू आहे. ठीक आहे, आज आपण इथे थांबतोय. पुढच्या तासाला आपण पुढील भाग अभ्यासणार आहोत. धन्यवाद.